नमस्कार सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आज गुढी वगैरे उभा करून घेतली. सकाळभर तेच चालू आहे, घरातलं कामच चालू आहे. घर वगैरे स्वच्छ करून घेतलं, देवपूजा झाली, गुढी वगैरे उभा केली आणि आता स्वयंपाकाच्या मागं लागले बघा. आता स्वयंपाक चालू आहे माझा. आधी मी तयारी करून घेतल्या, व्हिडिओ शूट नाही केला, लयच गडबड झाली नुसती. आता म्हटलं थोडं बनवावं व्हिडिओ. झाली माझी तयारी अर्धी. आता पोळ्याच फक्त राहिले त्या आणि गुळ घालून पुरण परतून घ्यायचंय. आमटी झाल्या, भात झालाय, पीठ मळून ठेवले, आता गुळ टाकून पुरण परतून घ्यायचंय. तर आता घेते मी परतून. त्यात सुंठ, बडीशेप, इलायची टाकणार आहे. तर आता मी ठेवते कढई, पुरण परतून घेते. चला आता आमटी बनवायची. आपल्याला पातेल ठेवून घेतलं, मोहरी टाकली, मी जिरं टाकले त्याच्यात. आता कढीपत्ता टाकून घेणार आहे त्याच्यात. कढीपत्ता तडतडला म्हणून आपलं मसाला बारीक केला, जिरं, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकून घेऊया. मसाला भाजून घेऊन मस्त हळद टाकून घ्यायची थोडी, त्यात लाल तिखट टाकून घ्यायचं. मस्त मसाला परतून घ्यायचा. लाल तिखट टाकून घेऊन मसाला मस्त परतून घ्यायचा. आपण डाळीतले जे पाणी काढलेलं असते गाळून, ती येळवणी म्हणतो आपण, त्याला मधून घ्यायची. नंतर मी वरून कोथिंबीर टाकणार आहे. काय काय भागात कांदा वगैरे घालतात येळवणीच्या आमटीत. आमच्या इकडे काही असं कांदा वगैरे कोण घालत नाही. त्याचा एक तुकडा घेतलाय, बडीशेप घेतली मी भाजून, ते आता बारीक करून घेणार आहे आणि विलायचे. हे बघा, आता मी कढई ठेवली आणि इकडं सुंठ, बडीशेपची पावडर, इलायची बारीक करून घेतली मी. थोडं चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकून घेतले. आता ते परतून घेते कढईत टाकून. आता कढईत टाकते सगळं आणि परतून घेते. बाकी सगळी तयारी झाली आपली. पीठ मळून ठेवले भिजायला मस्त डब्यात असं घालून. आणि आमटी झाल्या, भात झाले, फक्त आता पुरणच राहिले पाठीमाग. डाळ जास्त नाही घातली, पाव किलोला कमीच असेल. बघा, पुरण परतून घेतलं मी. आता आपण ते चाळणीत काढून घेऊया. दोनदा आपण थोडं थोडं करून वाटून घ्यायचं. पेला बिला किंवा ग्लास छोटा घेऊन वाटून घ्यायचं. ते पुरण मस्त चांगलं असं परतून घ्यायचं. 1-2 दिवस पोळी राहत्या. झाले, अजून थोडं राहिले, ते पण घेते मी वाटून. आता थोडस आहे, वाटून घेते परत दिवशी. झाले आपले ते पण वाटून झाले पुरण. मस्त असं मऊ झाले बघा, कसं भारी. डाळ चांगली शिजायला पाहिजे. मी इकडे पीठ मळून ठेवलं होतं मी डब्यात, झालंय मस्त मऊ. हे बघा, माझी झाली आता तयारी सगळी. आता तवा ठेवून घेतलाय, आता पोळ्या करायच्या आहेत. झाली आपली पहिली पोळी मस्त. छान आहे ते बघा माझ्या पोळ्या. पुरण बिरण वाटून घेतलं. पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा. सकाळी कसं गडबड झाली, उठले, घर स्वच्छ करण्यात वेळ गेला ना, त्यामुळं गडबड झाली. व्हिडिओ बनवायलाच भेटला नाही. डाळ वगैरे असं टाकली शिजायला घालताना व्हिडिओच नाही बनवला. डाळ घातली शिजायला, मग परत नंतर त्यातून भात घातला, मग आमटीला फोडणी देताना व्हिडिओ बनवलं मी. असं झाले, व्हिडिओ बनवायला भेटणार. काम असलं म्हणजे कसं गडबड होते ना, व्हिडिओ बनवायचे ते असं होते.
होळीला बनवल्या नव्हत्या पुरणपोळ्या, मग आता पाडव्याला बनवल्या. पाडव्याला तर कसं आपलं नवीन वर्ष चालू होतंय ना पाडव्यापासून, त्यामुळे पाडव्याला बनवल्या. होळीच काय शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या होत्या होळीला, त्याच्या आधी शिवरात्रीलाच केल्या होत्या, त्यामुळे होळीला काय केलं नाही त्या. जास्त काही घातले नाही, पाव किलो डाळ घातली. झाल्या माझ्या आता पोळ्या चालू होत आले त्या. माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये. पुरणपोळीचा बनवतच नव्हते तरी पण बनवला व्हिडिओ, गडबडीत बनवायचंच नव्हतं म्हटलं बनवूया थोडा तर आता म्हटलं पाडव्याचा आपला. त्याला झाले माझी आता पुरणपोळी. कशी वाटली नक्की सांगा मला. आणि तुम्ही काय काय बनवले गुढीपाडव्याला स्पेशल? मी तर पुरणपोळी केले, दुसरं काय केलं नाही. कोणी श्रीखंड पुरी बरंच काय भाजी बिजी बनवतात वेगवेगळे, मी काय तसं केलं ना. आपलं गावाकडं करतात तसंच केलंय मी पण इथं. झाली आपली पोळी भाजली, काढून घेऊया आपण. अशाच घरून घेते मी आता पोळ्या सगळ्या. उठून घर स्वच्छ करून देवपूजा करून मग परत स्वयंपाकाला लागली. त्यामुळे वेळ झाला, म्हटलं व्हिडिओ बनवू का नको असं म्हणत मग केलाय बघा व्हिडिओ. लय घाई गडबडीत केलाय, नक्की लाईक करा. स्वयंपाक करताना व्हिडिओ बनवताना लय अवघड होत, तरी पण बनवते बघा. आता पोळ्या आपल्या घ्या भाजून मस्त. काय गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही काय काय बनवले स्पेशल? आपल्या गावाकडची पद्धत मी केली आहे बघा. चला आता झाल्या आपल्या पोळ्या झाल्या त्या. भात आमटी गुळवणी काय केली नाही, दूधच आहे आपलं. चला झाल्या आपल्या. बघा काय काय आहे आजचं जेवणाचं भेट.